प्रत्येकांचं प्रभू येशूच्या नावामध्ये मी स्वागत करतो की परमेश्वराने आज आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने त्याच्या गौरवासाठी त्याच्या महिमेसाठी आम्हाला प्रभूने एकत्रित केलेला आहे। आणि आज आम्ही 2025 या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातील या पहिल्या रविवारी आम्ही एकत्रित आलेलो आहोत। आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही या ठिकाणामध्ये एकत्रित आलेलो असताना परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आज आम्ही शिकणार आहोत, समजून घेणार आहोत की ज्या आमच्या आध्यात्मिक जीवनाला, आमच्या ख्रिस्ती जीवनाला या वचनाच्या द्वारे एक नवीन कलाटणी मिळेल, एक नवीन दिशा मिळेल, एक नवीन मार्ग मिळेल। आणि या वचनाच्या द्वारे प्रभू नक्की आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही कसं जगलं पाहिजे या संबंधीने नक्की परमेश्वर आम्हाला सहायता करेल। हालेलुया। सो आपला आजचा जो विषय आहे तो विषय आहे प्रभूला प्रथम स्थान देणाऱ्या लोकांच्या सवयी। हालेलुया, हालेलुया। प्रभूला प्रथम स्थान देणाऱ्या लोकांच्या सवयी या संबंधीने आम्ही आज परमेश्वराच्या वचनातून आम्ही काही महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही शिकणार आहोत, समजून घेणार आहोत। प्रभूला प्रथम स्थान देणारे ते केवळ रविवारसाठीच त्यांचा निर्णय नसतो, तर ती त्यांची एक जीवनशैली असते। आणि ते आपल्या जीवनामध्ये फक्त रविवारीच ते प्रभूच्या भवनामध्ये येण्यासाठी ते वेळ काढतात असं नाही, तर ती त्यांची एक जीवनशैली असते की परमेश्वराला, प्रभूला आपल्या जीवनामध्ये ते प्रथम स्थान देतात। आणि जे लोक प्रभूला जीवनामध्ये केंद्रस्थानी मला ठेवतात ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात आणि वेगळ्या पद्धतीने ते आपल्या जीवनामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देत असतात। ते शांतीने व उद्देशपूर्ण भावनेने ते आपलं जीवन या जगामध्ये ते जगतात। या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं या वचनाला आम्ही वाचणार आहोत। आपल्याला हे वचन पाठी आहे, आपल्याला हे वचन माहिती सुद्धा आहे, तरी सुद्धा प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रातून हे वचन आम्ही काढूया। आणि जे वचन आहे मत्ते शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 33 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 33, मत्ते 6 आणि वचन 33 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं आम्ही वाचूयात। मत्ते 6:33, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। हालेलुया। सो प्रियांनो, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या आशाखाली प्रभू येशू ख्रिस्ताने वचन दिलेलं आहे, चिंता आणि देवावर भिस्त या आशाखाली हे वचन आहे। आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने एक अशी गोष्ट शिकवली, सांगितली की जी आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ही गोष्ट आमच्या केंद्रस्थानी, आत्मिक केंद्रामध्ये ती केंद्रस्थानी असणं फार गरजेचं आहे। आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे वचन आणि प्रभू तो केंद्रस्थानी असेल, प्रथम स्थानी असेल, तो व्यक्ती आपल्या आध्यात्मिक जीवनाला, हालेलुया, तो आध्यात्मिक जीवनाला फार सिरियस घेणारा तो व्यक्ती असतो। तो गंभीर असतो प्रभू संबंधीने, तो फार गंभीर असतो आपल्या प्रभूच्या प्रत्येक गोष्टी संबंधीने। आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट शिकवली ती गोष्ट फक्त त्याच्या अनुयायांना शिकवलेली आहे। हालेलुया। ऐकणारे पुष्कळ आहेत, परंतु ऍक्च्युअल मध्ये त्याचं पालन करणारे फार कमी असतात। जसं प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की बोलवलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत। त्याच प्रकारे ऐकणारे सुद्धा पुष्कळ असतात, परंतु ते वचन पालन करणारे सुद्धा फार थोडके असतात। हालेलुया। आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली की तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। सो प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी प्रियांनो त्याने झटणं गरजेचं आहे। प्रथम म्हणलेलं आहे, पहिल्याने म्हणलेलं आहे। हालेलुया। पहिल्याने काय करायचंय? थोडं जोरात बोलूयात, सर्वांना बोलता येतं मराठी? ओके, बोलूयात। काय करायचंय आम्हाला? पहिल्याने देवाचं राज्य
आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटायचंय. हालेलुया. पहिल्याने ही गोष्ट आम्हाला करायची. हालेलुया. सो जर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं पहिल्याने हेच करायचंय, तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किंवा सगळं झाल्यानंतर देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटायचं असं नाही. पहिल्याने म्हणलेलं आहे. पहिली गोष्ट, प्रथम स्थान, पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये दिवसाची सुरुवात सुद्धा या गोष्टीनेच व्हायला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून पियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने अशी गोष्ट या ठिकाणामध्ये शिकवलेली असताना आज विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी कमतरतेने पाहायला मिळतात. फार कमी आहेत की जे प्रथम स्थान प्रभूला देतात. हालेलुया. फार कमी लोक आहेत. आणि म्हणून पियानो, कदाचित आम्ही त्यामधले असू, परंतु आजच्या वचनाने प्रभू आम्हाला प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये प्रभूला द्यायला तो शिकवेल. हालेलुया. ही सगळ्या वचनाला आम्ही ऐकल्यानंतर आम्ही या निर्णयापर्यंत आम्ही येऊ की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देणारे आम्ही बनू. हालेलुया. आणि कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान देणारे आहोत सुद्धा, परंतु आणखी नव्याने आम्ही काय करायला पाहिजे या गोष्टी प्रभू आम्हाला आणखी शिकवाल. हालेलुया. कारण प्रभूचं वचनच आम्हाला शिकवणारा आहे, सुधारणूक करणारा आहे, बदल घडवणारा आहे आणि आम्हाला नको असलेल्या गोष्टी आमच्या जीवनातून दूर करणारा आहे. हालेलुया. प्रभूचं वचन हे इम्प्लिमेंट करणार आहे. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे ना त्या गोष्टी देणारं देवाचं वचन आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रभूला प्रथम स्थान देणाऱ्या लोकांच्या जीवनातील 7 गुण आम्ही पाहणार आहोत. 7 अशा गोष्टी आहेत की जे त्यांच्या जीवनामध्ये प्रथम स्थान ते देतात. त्यांची ती सवय आहे. हालेलुया. आणि ह्या सवयी जर आपल्या जीवनामध्ये नाही तर त्या सवयी आमच्या जीवनामध्ये आजपासून आम्ही इम्प्लिमेंट, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही लागूकरण करण्याचं प्रियानो आम्ही प्रयत्न करूया. नक्की प्रभू आम्हाला सहायता करेल. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आमच्या बरोबर आमचा प्रभू आहे. सो पहिली त्यांची सवय असते किंवा पहिला त्यांचा गुण असतो तो की ते प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रभूपासून करतात. हालेलुया. ते प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रभूपासून करतात की जे प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणारे जे लोक आहेत ते दिवसाची सुरुवात कोणापासून करतात? प्रभूपासून करतात. जे प्रभूला प्रथम स्थान देणारे आहेत ते त्याच्याशिवाय, प्रभूशिवाय ते दिवसाची घाई करत नाही. ते दररोज सकाळी वचन वाचल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय, ते प्रभूच्या इच्छेनुसार आपल्या हृदयामध्ये एकाग्र झाल्याशिवाय ते इतर गोष्टीला वेळ देत नाही. पहिली गोष्ट त्यांची जीवनामध्ये असते वचन वाचणं, प्रार्थना करणं आणि प्रभूची इच्छा आपल्या जीवनासाठी आजच्या दिवसासाठी काय आहे ही गोष्ट समजून घेतल्याशिवाय आणि प्रभूशी एकाग्र झाल्याशिवाय ते आपल्या दिवसाची सुरुवात करत नाही. हालेलुया. त्यांना ही गोष्ट त्यांना चांगल्या प्रकारे समजते की माझी जी आवश्यकता आहे, प्रत्येक जो व्यक्ती प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो त्या व्यक्तीला हे माहिती असतं की माझी जी आवश्यकता आहे म्हणजे शक्ती असेल, ज्ञान असेल, शांती असेल, सामर्थ्य असेल, निर्णय असेल, या सगळ्या गोष्टी प्रभूच्या उपस्थितीमध्ये गेल्याशिवाय मला मिळणार नाही. आणि त्या केवळ प्रभूच मला देऊ शकतो. दिवसभराची शक्ती असेल, दिवसभराचं ज्ञान असेल, दिवसभराची शांती असेल, दिवसभरासाठी लागणारं मार्गदर्शन असेल, निर्णय असेल, या सगळ्या गोष्टी मी प्रभूच्या सानिध्यतेमध्ये गेलो तरच मला या गोष्टी मिळू शकतात. त्यांना या गोष्टी माहिती असतात. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं स्तोत्रसंहिता याचा अध्याय 63 आणि वचन 6 मध्ये, सॅम चॅप्टर 63 वर्स 6, स्तोत्रसंहिता 63 आणि वचन 3 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? फार महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये दिलेली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुझे स्तवन करतील. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करीतो व प्रहरोपरी तुझे ध्यान करीत असतो. हालेलुया. 63 आणि वचन 6 मध्ये की प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की मी प्रहरोपरी प्रभूची तुझं मी ध्यान करतो. आमच्या ध्यानी मनी आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे? हालेलुया.
जे अंतःकरणामध्ये असेल त्याच गोष्टीचा मी विचार करतो, जे अंतःकरणामध्ये असेल तीच गोष्ट आमच्या मुखातून बाहेर निघते, जी गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये आहे ते आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या वर्तणुकीमध्ये सुद्धा तीच गोष्ट येते. आणि म्हणून पियानो आमच्या अंतःकरणामध्ये काय असलं पाहिजे? हालेलुया. आमच्या अंतःकरणात काय असलं पाहिजे? प्रभू असला पाहिजे, प्रभूचं वचन असलं पाहिजे. म्हणजे आमच्या बोलण्यात, आमच्या वागण्यात, आमच्या वर्तणुकीत, आमच्या सवयीमध्ये तो प्रभू दिसेल, प्रभू असेल. आणि प्रभूच्याच संबंधीने पियानो आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल विचार असेल, त्याच्याबद्दल आम्ही पियानो मनन करू, त्याच्याबद्दल आम्ही ध्यान करू. हालेलुया. सो जे प्रभूला प्रथम स्थान देणारे लोक असतात त्यांची सवय ही असते, ही त्यांचा पहिला हा गुण असतो की ते दिवसाची सुरुवात प्रभूपासून करतात. हालेलुया. प्रभूपासून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. ही पहिली सवय किंवा पहिला गुण त्यांच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. ही गोष्ट आमच्या जीवनात आहे, ही गोष्ट आमच्या जीवनात आहे. जर नसेल तर आजपासून या गोष्टीची सुरुवात आम्ही करूया. हालेलुया. थोडीफार प्रमाणामध्ये असेल तर आणखी त्याला इम्प्लिमेंट आम्ही करूया. हालेलुया. फक्त आम्ही प्रार्थना करत असू तर पियानो आजपासून वचन सुद्धा वाचायला आम्ही सुरुवात करू. हालेलुया. कारण ही सवय आम्हाला लावून घेणं, ही सवय आम्हाला होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की जे प्रभूला प्रथम स्थान देणारे जे लोक असतात पियानो त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांच्या आर्थिक बाबतीमध्ये प्रभूवर विश्वास ठेवतात. हालेलुया. त्यांच्या आर्थिक व्यवहारिक बाबतीमध्ये ते प्रभूवर विश्वास ठेवतात. आणि आपण कशाला अधिक महत्व देतो ही प्रत्येक गोष्ट प्रियांनो आपल्या आर्थिक व्यवहारावरून प्रियांनो ही गोष्ट लक्षात येते. हालेलुया. EMI असेल, हालेलुया, EMI असेल, आपला बँकेचा हप्ता असेल तर आमच्या आर्थिक व्यवहारावरून लक्षात येतं की आम्ही त्याला प्राधान्य देतो आणि त्याच्यासाठी आम्ही ती रक्कम अकाउंटमध्ये आम्ही ठेवतो. राईट. ते आपलं प्राधान्य आपल्याला जर आपल्या व्यवहारिक, मी उदाहरणासाठी सांगतोय, आपलं व्यवहारिक दृष्टिकोन जर तसा आहे, व्यवहारिक आपली पियानो आर्थिक बाब जर आपली तशी आहे तर पियानो त्याच्या वर्तणुकीवरून या गोष्टी, त्याच्या व्यवहारावरून या गोष्टी लक्षात येतात. आम्ही विश्वासणारे या संबंधीने प्रियानो जे प्रभूला प्रथम स्थान देणारे आहेत ते आर्थिक व्यवहाराने प्रभूला दान अर्पण करणं, दशमांश देणं, उदारतेने आणि सुज्ञ व्यवहाराने ते परमेश्वराचा सन्मान करत असतात. हालेलुया. आणखी ते आर्थिक बाबीमध्ये प्रभूवर विश्वास ठेवत असताना ते उरलेल्यांमधून ते प्रभूला देत नाही तर ते त्यांच्या प्रथम फळाने प्रभूला सन्मानित करतात. हालेलुया. ही गोष्ट फार महत्वाची आहे. उरल्यानंतर देणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु जी गोष्ट किंवा जी रक्कम किंवा जो आपला प्रियानो मिळकत आहे त्या मिळकतीतून प्रथम प्रभूला देणं, ज्या व्यक्तीला प्रियानो आपल्या जीवनामध्ये प्रभूवरती तो विश्वास करतो, प्रभूला प्रथम स्थान देतो प्रियानो, तो व्यक्ती आपल्या आर्थिक बाबीने परमेश्वराला सन्मानित तो करतो. तो उरल्यामधून कधीच प्रभूला देत नाही, तर तो प्रथम प्रभूला देतो आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टीचा खर्च करतो. आम्ही पाहूयात प्रभूचं वचन आम्हाला सांगतं नीतिसूत्रे याचा अध्याय 3 आणि वचन 9 मध्ये, प्रोब चॅप्टर 3 वर्स 9, नीतिसूत्रे याचा अध्याय 3 आणि वचन 9 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांगतंय वाचूया. आपल्या द्रव्यानं व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला शिकवत आहे की तू आपल्या द्रव्याने, हिंदीमध्ये जरा वाचा हे वचन म्हणजे आणखी समजायला आम्ही सोपं होईल. हा 9 वचन, अपनी संपत्ति के द्वारा और अपनी भूमि की सारी पहली उपज देकर यहोवा का प्रतिष्ठा कर. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आपल्या संपत्तीने, आपल्या मिळकतीने, आपल्या उत्पन्नाने तू काय कर? परमेश्वराचा सन्मान कर. आपल्या प्रथम फळाच्या, उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. हालेलुया. किती जणांना वाटतं बरं परमेश्वराने तुम्हाला आर्थिकरित्या प्रबल करावं, आर्थिकरित्या आशीर्वादित करावं? 100% वाटतं. ही गोष्ट फार गरजेची आहे आणि हे आशीर्वाद सुद्धा परमेश्वर देणारा देव आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तू काय कर? परमेश्वराला आपल्या सर्व उत्पन्नाच्या हालेलुया, उत्पन्नाच्या
प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. हालेलुया. कोणतं फळ? प्रथम फळ म्हणलेलं आहे. आणि जो व्यक्ती परमेश्वरावरती, तो प्रभूवरती, तो प्रभूला प्रथम स्थान देणारा व्यक्ती असतो, तो प्रभूच्या संबंधीने प्रियानो तो आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा प्रभूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या कृतीने, आपल्या प्रथम फळाने, आपल्या उत्पन्नाच्या पहिल्या भागाने तो प्रभूला सन्मानित तो करतो. हालेलुया. प्रथम तो प्रभूला देतो आणि नंतर तो स्वतः खर्च करतो. मी माझ्या जीवनामध्ये प्रियानो असा एक व्यक्ती बघितलाय, जो मी आता सुद्धा त्या व्यक्तीचा अनुभव माझ्या जीवनामध्ये मी करतो या सेवेमध्ये. ज्या दिवशी त्या व्यक्तीचं पहिला पेमेंट होईल 31 तारखेला त्या व्यक्तीचं पेमेंट होतं. मी उदाहरणासाठी किंवा माहितीसाठी सांगतोय बरं का, माहितीसाठी सांगतो, कारण हा अनुभव मी शेअर करणं गरजेचं आहे. तो व्यक्ती जसा पेमेंट होतो, पेमेंट झाल्यानंतर तो व्यक्ती इकडे तिकडे न जाता डायरेक्टली पहिलं प्रेयर सेंटरला येऊन पहिलं माझ्याकडनं प्रेयर करून घेईल आणि गुप्त त्यांची जी भेट आहे ती प्रभूच्या भांडारामध्ये पहिली प्रथम भेट ते प्रभूला समर्पित करतात. हालेलुया. प्रियानो, फक्त आम्ही ऐकणारे नव्हे तर आम्ही कृती करणारे आणि कृतीशील असणं फार गरजेचं आहे. जो व्यक्ती प्रभूचा सन्मान करतो आपल्या प्रथम फळाने, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणखी एक वचन आम्ही वाचूयात, पहिले शमूएल 2 आणि वचन 30 मध्ये. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 2 वर्स 30. पहिले शमूएल 2 आणि वचन 30 मध्ये काय म्हणले वाचूयात. यास्तव इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मज समोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे. 2 आणि वचन 30 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएल 2 अध्याय आणि 30 वचन, की प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं, कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करील आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. हालेलुया. त्याच अध्यायातली त्याच वचनातला पुढचा भाग आहे. हालेलुया. वचन सांगत आहे की जे कोणी माझा आदर करतील, आदर करणं म्हणजे सन्मान करणं आहे. हालेलुया. आणि जो कोणी परमेश्वराचा सन्मान करेल, जो कोणी प्रभूचा आदर करेल, प्रभू त्याला काय करेल? आदर देईल. प्रभू त्याला सुद्धा सन्मान देईल. हालेलुया. सर्वजण आहात माझ्या बरोबर? नक्की. आमचे आशीर्वाद आमच्या हातामध्ये प्रभूने दिलेले आहे. आशीर्वाद मिळवायचे आणि नाही मिळवायचे हे सुद्धा आमच्या हातामध्ये आहे. आणि ते आशीर्वाद मिळवायचे तर कसे मिळवायचे याचे सुद्धा प्रभूने प्रियांनो आम्हाला मार्ग दिलेले आहेत. आणि जो कोणी त्या मार्गाचा अवलंबन करतो, जो कोणी त्या वचनाला आपल्या जीवनामध्ये प्रियांनो पालन करतो, त्यालाच ते आशीर्वाद मिळतात. हालेलुया. प्रभूचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रियांनो ते पझल किंवा प्रियांनो त्या वचनाला आम्हाला समजून घेणं आणि त्या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये आम्ही पालन त्या वेळामध्ये करायला लागतो ना, ते आशीर्वाद आमच्यासाठी मोकळे व्हायला लागतात. हालेलुया. आशीर्वाद फक्त ऐकून नाही मिळत. आशीर्वाद प्रियांनो ऐकून कृती करून प्रियांनो मिळतात. हालेलुया. जसं अब्रामाने आशीर्वाद मिळवले. हालेलुया. अब्राम फक्त म्हणला असता की थांबा, तुम्ही माझ्या घरी आलात, फक्त जेवून जा, आणि तो परत आलाच नसता तर. वचन सांगतं की तो धावत गेला आणि एक वासरू त्याने रांधलं आणि त्यानंतर ते जेवण बनवून त्याने कृतीने ती गोष्ट केली आणि त्या तिघांना त्याने जेवू घातलं आणि त्या तिघांनी त्यांना आशीर्वाद दिला. हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये कृती करतो, कृतीने आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वाद मिळू शकतो. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी माझा आदर करतो मी त्याचा आदर करेल, आणि जो माझा अवमान करेल, जो कोणी मला तुच्छ मानेल, मी त्याला सुद्धा त्याचं काय करेल, तो व्यक्ती काय होईल? अवमानित होईल. हालेलुया. प्रियानो, प्रभूचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे, परंतु आशीर्वादाबरोबर प्रियानो आम्ही कृती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आशीर्वाद आमचे नाही. ते आशीर्वाद फक्त डोळ्यासमोर दिसेल, ते आशीर्वाद इतरांच्या जीवनामध्ये दिसेल. हालेलुया. ते आशीर्वाद मिळवायचे तर प्रियानो त्यासाठी कृती गरजेची आहे, आणि ती कृती अब्रामासारखी आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. अब्रामाने तिघांना जेवू घातलं. त्याच प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाने आपल्या प्रथम फळाने मेल्कीसेदेकला प्रियानो त्याने आपला दशमांश त्याने दिला प्रथम फळाने. हालेलुया. आम्ही आमच्या आर्थिक बाबतीमध्ये आम्ही प्रभूला प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये जर आहे तर प्रियानो उरल्यानंतर नव्हे
तर जशी आमची प्रियानो उत्पन्न आम्हाला मिळतं त्याच्या प्रथम फळाने आम्ही प्रभूला आम्ही द्यायला पाहिजे. आम्ही शिकलो पाहिजे ही गोष्ट. त्यातून आमचे आशीर्वाद आम्हाला मोकळे होतात. हालेलुया. आम्ही आमच्या सेवेमधून सुद्धा प्रियानो आम्ही काही सेवकांना मदत आम्ही करतो. कारण प्रभूने आम्हाला ही गोष्ट शिकवली तर आम्ही ही गोष्ट कृतीने करणं गरजेचं आहे. आम्ही फक्त सांगणारे नव्हे तर आम्ही ऍक्च्युअली ही गोष्ट कृतीने आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो. रकमेच्या स्वरूपाने असेल किंवा देण्याच्या स्वरूपाने असेल, या गोष्टी प्रियांनो आम्ही सेवेच्या संबंधीने काही जे गरजवंत सेवक आहे त्यांना या संबंधीने आम्ही मदत करत असतो. ह्या गोष्टी सांगण्याची गरज यासाठी आहे कारण आम्ही ही गोष्ट ऐकतो तर आम्ही ती गोष्ट कृतीने करणं गरजेचं आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये की जे प्रभूला प्रथम स्थान देणारे जे आहेत ते दुसरा मुद्दा या ठिकाणामध्ये मी पाहिला की ते त्यांच्या आर्थिक बाबतीमध्ये प्रभूवर विश्वास ठेवतात आणि कृतीने ते आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करतात. तिसरी गोष्ट आम्ही पाहूया की जे प्रभूला प्रथम स्थान देणारे जे लोक आहेत ते प्रभू संबंधीने प्रियांनो ही तिसरी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. ती तिसरी गोष्ट किंवा तिसरं महत्वपूर्ण त्यांची जी सवय असते ते उपासनेला प्राधान्य देतात. हालेलुया. काय करतात? थोडं जोरात बोलूया. हालेलुया. सो पहिली त्यांची सवय काय आहे? पहिली सवय जे प्रभूला प्रथम स्थान देणारे आहेत त्यांची पहिली सवय काय असते? ते प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रभूपासून करतात. दुसरी गोष्ट की ते दुसरी सवय त्यांची ही असते की ती त्यांच्या आर्थिक बाबतीमध्ये प्रभूवर विश्वास ठेवतात. आणि तिसरं त्यांची सवय आहे, तिसरी सवय की ते उपासनेला प्राधान्य देतात. हालेलुया. उपासनेला प्राधान्य की जे प्रभूला प्रथम स्थान देणारे असतात ते त्याच्या उपासनेसाठी ही वेळ आठवड्यातली ही घटना त्यांच्यासाठी नाहीये तरी ती त्यांच्या जीवनासाठी प्रियांनो ती जीवनशैली बनलेली असते. हालेलुया. सो त्यांना विश्वासणाऱ्यांबरोबर एकत्रित येणं असेल, स्तुती आराधना करणं असेल, प्रभूबद्दल कृतज्ञ किंवा त्याच्याबद्दल धन्यवाद देण्याला त्यांना आवडतं. आणि ते त्यांना या गोष्टी त्यांना माहिती आहे, त्यांना त्या गोष्टी समजतात की उपासना ही माझ्या हृदयाला पुन्हा केंद्रित करणारी आहे, माझ्या हृदयाला पुन्हा नवीन दृष्टिकोन देणारी आहे. आणि म्हणून उपासनेसाठी ते प्रथम स्थान देणारे, प्राधान्य देणारे असतात. हालेलुया. हालेलुया. फक्त आठवड्यातूनच आम्ही कदाचित येत असू किंवा आठवड्यातून एखाद दोन वेळेस आम्ही येत असू, परंतु आम्हाला वर्षातून आम्ही एखाद्या गावाला आम्ही जातो की नाही? वर्षातून एकदा जातो. जर 10 वाजता गाडी येतं किती वाजता निघतो घरून? मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. अहो 10 वाजता गाडी आहे तर तुम्ही किती वाजता? सिस्टर रेग्युलरली बसने येतात किंवा रेल्वेने येतात. तुम्हाला रेल्वे किती वाजता असते तिथं स्टेशनला? 7 वाजता. ओके. घरून किती वाजता निघता? 6 वाजता. किती दूर आहे तुमचं घर आणि स्टेशन? ओके. 10 किलोमीटर असेल. ओके ठीक आहे, 5 किलोमीटर आहे. 7 वाजता त्यांना रेल्वे प्लॅटफॉर्मला येणार आहे. रेल्वे त्यांच्यासाठी थांबणार आहे? थांबणार आहे रेल्वे त्यांच्यासाठी? नाही. का? कारण त्याच्यात अगोदरच काही पॅसेंजर बसलेले आहेत आणि ते पॅसेंजर घेऊन रेल्वे पुढे निघून जाणार आहे. जर 7 वाजता त्या जर स्टेशनवर पोहोचल्या नाही तर त्या आठवड्यातून जवळपास मला वाटतं जवळपास सगळ्या सभा त्या अटेंड करतात. जवळपास जरा जोरदार टाळायचं त्यांच्यासाठी. सो प्रियांनो, ज्या वेळामध्ये आम्हाला महिन्यातून असेल, वर्षातून असेल, 6 महिन्यातून असेल, आम्हाला एखाद्या गावी जायचंय तर आम्ही त्या प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर आम्ही तयारी कधी करतो? आता आम्हाला इस्रायलला जायचंय. हालेलुया. जशी आम्ही तारीख ऐकली, जसे आम्ही ते दिवस ऐकलेत तेव्हापासूनच काही जणांची तयारी सुरू झाली. हालेलुया. आता इव्हन आम्ही 1 दिवस अगोदर जाण्याचा आमचं प्लॅन आहे. आणि जे इंटरनॅशनल फ्लाइट्स असतात त्याला ते 1 दिवस अगोदर जवळपास बरेचसे जण जातात, कारण ऐन वेळेला कोणाची धावपळ होऊ नये म्हणून. हालेलुया. आम्ही त्याच्यासाठी इतकं प्राधान्य देतोय. रेल्वेसाठी मी इतकं प्राधान्य देतो.
आमच्या प्रवासाला आम्ही इतकं प्राधान्य देतो, परंतु जो प्रभू आमच्यासाठी अगोदर उपस्थित झाला आम्ही त्याला प्रथम प्राधान्य देतोय का? हालेलुया, हालेलुया. जे प्रभूला प्राधान्य देणारे असतात ते उपासनेला प्राधान्य देतात, कारण त्यांना माहिती की माझा प्रभू माझ्यासाठी माझी वाट पाहतोय. हालेलुया, हालेलुया. ते आतुर असतात की माझ्या प्रभूला मला भेटायचंय. इतर विश्व असणाऱ्या बरोबर मला प्रभूची स्तुती, आराधना, त्याची प्रशंसा मला करायची, मला कृतज्ञ व्हायचंय, मला धन्यवाद द्यायचा की त्याने मला आठवडाभर सांभाळलं. माझ्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या, परंतु या प्रत्येक गोष्टीतून त्याने मला बाहेर काढलं. मला प्रभूला धन्यवाद द्यायचा. हालेलुया. प्राधान्य. जे प्रभूला प्राधान्य देणार असतात त्यांची ही तिसरी सवय असते की ते उपासनेला प्राधान्य देतात, कारण उपासनेमध्ये प्रभूची उपस्थिती असते. बोलू येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. मी विनंती करेल प्रभूमध्ये की 11चा वेळ आहे, कमीत कमी 5 मिनिटं बाकी असतानाच तुम्ही या ठिकाणामध्ये या. हालेलुया. इंटरव्ह्यू जर तुम्ही कधी इंटरव्ह्यू जर दिला असेल, मुलाखत जर तुम्ही कधी दिली असेल, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मुलाखत होतात, इंटरव्ह्यू होतात. जर त्या ठिकाणामध्ये 10 वाजताचा जर इंटरव्ह्यूचा वेळ आहे आणि ज्याची मुलाखत आहे, तो मुलाखत देण्याच्या जवळपास 1 ते 1.5 तास अगोदर तिथं आलेला असतो. का? का? कारण त्याला ते ऍटमॉस्फिअर मध्ये मॅच व्हायला, त्याला त्या सर्व परिस्थितीला अनुभवण्यासाठी, त्याच्यामध्ये तो सामावून जाण्यासाठी तो अगोदर येतो आणि नंतर तो रिलॅक्स होऊन जातो. आणि नंतर त्याला जे उत्तर द्यायचे, जे त्याला समजून घ्यायचंय, त्या प्रत्येक गोष्टी देवाणघेवाण प्रियांनो त्यांचं जे बोलणं आहे ते योग्यरित्या सगळ्या गोष्टी घडून येतात. एका कंपनीसाठी जर इतकी गोष्ट तत्परतेने केली जाते तर तो स्वर्गीय पिता आहे. त्याच्या भेटीसाठी आम्ही किती तत्परता आमच्या जीवनामध्ये प्राधान्य आम्ही द्यायला पाहिजे. हालेलुया. मी क्षमा मागेल प्रभूमध्ये, परंतु मला ही प्रकरणाने ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे, कारण प्रभू माझ्याकडनं ही गोष्ट हिशोब घेईल. तू का नाही सांगितलं? हालेलुया. ते यायला तयार होते, परंतु तू का नाही सांगितलं? सो तिसरी सवय किंवा तिसरा गुण जे प्रभूला प्राधान्य देणारे आहेत ते काय करतात? उपासनेला प्राधान्य देतात. चौथं कारण किंवा चौथी सवय की ते निर्णय घेण्यापूर्वी ते प्रभूची इच्छा शोधतात. काय करतात? निर्णय घेण्यापूर्वी ते प्रभूची इच्छा शोधतात. घाईघाईने पुढे जाण्याऐवजी किंवा मानवीय तर्कांवरती अवलंबून राहण्याऐवजी ते प्रभूला विचारतात की प्रभू मी काय करायला पाहिजे, अशी तुझी इच्छा आहे. ते प्रभूकडे अगोदर मागतात, विचारतात, प्रार्थना करतात. हालेलुया. प्रभूकडे ते अगोदर प्रार्थना करतात. ते वचन किंवा कुठल्याही व्यक्तीला वचन देण्या अगोदर किंवा प्रॉमिस करण्या अगोदर ते प्रार्थना करतात. निर्णय घेण्यापूर्वी ते ऐकतात. ते कृती करण्यापूर्वी ते वाट पाहतात. हालेलुया. कधी कधी आम्ही घाईघाईने निर्णय घेतो, घाईघाईने आम्ही लगेच शब्द देऊन टाकतो, आम्ही वचन देऊन टाकतो, प्रॉमिस आम्ही देऊन टाकतो. हालेलुया. परंतु जे प्रभूला प्राधान्य देणारे असतात ते काय करतात? अगोदर प्रभूला विचारतात की प्रभू मी काय करायला पाहिजे. हालेलुया. तुझी इच्छा माझ्यासाठी काय आहे? या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला सांगतं नीतिसूत्रे अध्याय 3 आणि वचन 6 मध्ये. प्रोब चॅप्टर 3 वर्स 6. नीतिसूत्रे 3 आणि वचन 6 वाचूयात. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तू आपल्या सर्व मार्गात, आम्ही सर्वजण म्हणूया सर्व मार्गात, सर्व मार्गात, सर्व मार्गात. किती मार्गात? हालेलुया. कोणाचा आदर करायचा आहे? परमेश्वराचा आदर करायचा आहे. परमेश्वराचा आदर आम्ही आमच्या वचन देण्यामध्ये, आमच्या निर्णयामध्ये, आमच्या कृतीमध्ये, ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूचा आदर करतो, आम्ही त्याचा सन्मान करतो, आम्ही त्याच्याकडे मागतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो आणि त्याच्याकडे विनंती करून तो आम्हाला योग्य उत्तर तो द्यायला लागतो.
कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. काय होईल? कोण मार्गदर्शक होईल? आणि ज्या व्यक्तीचा परमेश्वर प्रभूचा मार्गदर्शक असेल त्याचा मार्ग चुकेल का? त्याची भटकंती होईल का? हालेलुया. कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण कुठंतरी भटकतोय, काहीतरी आपल्या जीवनामध्ये चुकीचा निर्णय झालाय, काहीतरी असा गोंधळ आपल्या जीवनामध्ये झालाय. प्रभूला विचारा, प्रभूचा आदर करा, प्रभूकडे तुम्ही मागा, कारण तो तुमचा मार्गदर्शक व्हायला तयार आहे. तो तुम्हाला मार्ग दाखवायला तयार आहे. कारण प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगत आहे की तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. कधी कधी प्रियानो आम्ही परमेश्वराचा अनादर आमच्या जीवनामध्ये आम्ही करत असतो. आम्ही निर्णय स्वतः आम्ही बऱ्याच वेळेस घेत असतो आणि तो देवाचा अनादर आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की तू सर्व मार्गात त्याचा आदर कर. आम्ही आमचे निर्णय आम्ही ज्या वेळामध्ये स्वतः घेतो ना, बऱ्याच वेळेस आमच्या बुद्धीच्या प्रियांनो बुद्धीच्या जोरावरती असेल, आमच्या अनुभवाच्या जोरावरती असेल, शिक्षणाच्या जोरावरती असेल, संपत्तीच्या जोरावरती असेल, किंवा आम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून त्या गोष्टीच्या जोरावरती प्रियांनो आम्ही निर्णय घेतो आणि तो निर्णय करून प्रियांनो आम्ही बऱ्याच वेळेस चूक आम्ही करतो. हालेलुया. हालेलुया. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्यापुढे जाऊन मी सांगेल ऐकावे प्रभूचे. हालेलुया. ऐकावे केवळ प्रभूचे, त्याच्या वचनाचे ऐकावे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूकडनं ऐकायला लागतो प्रियांनो, आमचे निर्णय सहजासहजी तो कधीही चुकू देत नाही. आमचे मार्ग तो कधीही भटकू देत नाही, कारण आमचा मार्गदर्शक आमचा प्रभू आहे. बोल येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आमचा मार्गदर्शक आमचा प्रभू ज्या वेळामध्ये बनायला लागतो, तो व्यक्ती प्रगती पथाने चालायला लागतो. तो व्यक्ती प्रियांनो दुःखित, चिंतित, काळजीत, दडपणात तो आपलं जीवन जगत नाही. मार्गदर्शक कोण आहे? हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रभू आमचा मार्गदर्शक होईल, आमचं जीवन हे दुःखित असणार नाही. जरी जीवनामध्ये दुःख आले, आजारपण आल्या, समस्या आल्या, तरी प्रियांनो त्या गोष्टी आम्ही सहन करू प्रियांनो, इझिली तो मार्ग आम्ही चालायला लागू. हालेलुया. एखादी जी गाडी असते प्रियांनो, त्या गाडीमध्ये जर एक 10 किलो, 50 किलो, 100 किलो जर वजन टाकलं, ती गाडी बंद पडते का? नाही, कारण ती गाडी चालू आहे. त्या गाडीमध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्या गाडीच्या इंजनला प्रियांनो सुरू ठेवण्याचं काम ठेवतात. ती गाडी सातत्याने पुढे 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 चालते. त्याच्यामध्ये किती जरी वजन टाकलं तरी ते काम सातत्याने आपलं ते काम करत असते. त्या प्रकारे प्रियांनो आमच्या जीवनामध्ये जर प्रभू आहे, त्याचा आत्मा आहे, आणि ज्या वेळामध्ये तो आमचा मार्गदर्शक होतो, तो आम्हाला सातत्याने चालण्यासाठी मार्गदर्शन करतो. कितीही प्रकारचं दडपण आमच्या जीवनामध्ये आलं तरी प्रियांनो त्या गोष्टी सारवण्याचं सामर्थ्य प्रभू आम्हाला देतो. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेले आहो कष्टी उभारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. जर आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे तर आम्हाला चिंता आणि काळजी करण्याची गरज नाही, कारण तो आमचा मार्गदर्शक आहे. हालेलुया. मी प्रश्न विचारतोय, तुमचा मार्गदर्शक तुमचा प्रभू आहे का? हालेलुया. जर प्रभू मार्गदर्शक आहे तर आमचे निर्णय सहजासहजी तो चुकू देणार नाही. आणि जे आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्राधान्य देणारे असतात प्रियांनो, ते निर्णय घेण्यापूर्वी प्रभूची इच्छा ते शोधतात की प्रभू माझ्या जीवनामध्ये तुझी इच्छा काय आहे. अगोदर ते प्रभूकडे प्रार्थना करतात. हालेलुया. पाचवं किंवा पाचवी त्यांची सवय किंवा पाचवं त्यांचं जे लक्षण किंवा पाचवं जे गुण त्यांचा असतो, ते शुद्ध अंतःकरण ठेवतात, शुद्ध हृदय ते ठेवतात. हालेलुया. की जे प्रभूला प्राधान्य देणारे असतात, ते प्राधान्य देणारे ते अंतःकरणातील कटुता असेल, गर्व असेल, अभिमान असेल, वासना असेल, ढोंगीपणा असेल, या सर्व गोष्टीपासून ते स्वतःचं रक्षण करतात. हालेलुया. ते पुढे आम्ही पाहणार आहोत. त्यांना माहिती की माझ्या जीवनामध्ये प्रभूचं प्राधान्य माझ्या जीवनामध्ये आहे, प्रभू शिवाय दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य नाही. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाला प्राधान्य देतोय, कशाला प्राधान्य देतोय, हा प्रश्न आम्ही स्वतःला वैयक्तिक विचारूया. आणि आम्हाला माहिती की आमच्या जीवनात आम्ही कशाला प्राधान्य देतोय. हालेलुया. प्रथम प्राधान्य प्रभू, त्याच्यानंतर परिवार,
त्याच्यानंतर जबाबदारी. हालेलुया. बरेचसे जण प्रियांनो प्रभूला प्राधान्य देतात, परंतु प्रियांनो परिवार विसरून जातात. परिवाराबरोबर प्रियांनो अनेक जण जबाबदाऱ्या सुद्धा विसरून जातात. चालेल का? नाही चालणार. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जर तू घरची व्यवस्था करू शकत नाही तर तू मंडळीची व्यवस्था कशी करशील? हालेलुया. परिवारामध्ये तरी 4-5 लोक असतात, मंडळीमध्ये किती असतात? प्रत्येकाची व्यवस्था करायची, त्यांची काळजी घ्यायची. तर पियानो अगोदर परिवारापासून ही गोष्ट आम्ही शिकली पाहिजे. परिवाराची जबाबदारी, परिवाराला प्राधान्य. प्रथम प्राधान्य प्रभू, नंतर प्राधान्य परिवार, म्हणजे पती पत्नी असतील, लेकरं असतील ते, त्याच्यानंतर जबाबदारी आहे. बाकीच्या गोष्टी प्राधान्य आहे, काम आहे. हालेलुया. सो या गोष्टी आमच्या जीवनामध्ये क्रमवारीता आम्हाला मांडता यायला पाहिजे. आम्हाला क्रमवारीता जर समजली ना तर पियानो आमचं जीवन हे सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही, आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. काही जण पियानो कामाला प्राधान्य देतात. काही जण म्हणतात कामच आमचा देव आहे. सगळं निघून जातं, मग हातच्या सगळ्या गोष्टी निघून जातात. परिवार एक राहत नाही, परिवारामध्ये वादविवाद होतात, परिवारामध्ये अनेक प्रकारचे तटफुटी होतात, कोणी कोणाचं ऐकायला तयार होत नाही. कामाला प्राधान्य आमचं असतं, परंतु त्याची क्रमवारीता आहे. प्रथम आमच्या जीवनामध्ये जर प्रभू आहे तर प्रभू आमच्या जीवनानंतर आमच्या जीवनामध्ये दुसरं जे स्थान येतं प्रियानो ते परिवाराचं, पती किंवा पत्नी, लेकरं. आणि तिसरी क्रमवारीता की आमच्या जीवनामध्ये आम्हाला असलेली जबाबदारी. त्याच्यानंतर आमची जबाबदारी, क्रमवारीता ते म्हणजे काम. हालेलुया. व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये क्रमवारीतेने आम्ही लावल्या पाहिजे. हालेलुया. मी प्रश्न विचारतोय की तुमची क्रमवारीता प्रभूसाठी कोणती आहे? हालेलुया. प्रभूसाठी तुमच्या जीवनामध्ये क्रमवारीता कितव्या स्थानी आहे? कितव्या स्थानी प्रभू आहे? असं आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर की 5वं कारण आम्ही पाहत आहोत की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देतो, प्रथम स्थान देणारा या व्यक्तीची ही सवय किंवा या व्यक्तीचा हा गुण आहे की तो शुद्ध अंतःकरण राखतो. आणि तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सर्व कटुता असेल, गर्व असेल, अभिमान असेल, वासना असेल, ढोंगीपणा असेल, या सगळ्या गोष्टीपासून तो स्वतःच्या अंतःकरणाचं स्वतःचं तो रक्षण करतो. आणि तो व्यक्ती आत्म्याने दररोज अंतःकरणाची तपासणी करतो की माझ्या जीवनामध्ये जे विचार मी करतोय, माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचा हेतू शुद्ध करण्यासाठी तो प्रभूला सांगतो, आत्म्याला सांगतो की तू या सगळ्या गोष्टी काय कर, याचा हेतू ओळखण्यासाठी प्रभू तुम्हाला सहायता कर. हालेलुया. आपण या ठिकाणामध्ये सुद्धा येतो, याच्या मागचा काहीतरी हेतू आहे ना, आहे की नाही? काय हेतू आहे? आपण प्रार्थनेला एकत्रित येतो, हेतू काय आहे? हेतू हा शब्द समजलाय? हालेलुया. आमचा उद्देश काय आहे या ठिकाणामध्ये येण्याचा? अहो प्रभूची स्तुती आराधना करणं उद्देश आहे, परमेश्वराला धन्यवाद देणं उद्देश आहे, आणि त्यानंतर वचनातून शिकावं हा उद्देश आहे. राईट. आणखी आशीर्वाद आम्हाला मिळावेत, शांती आम्हाला मिळावी, आनंद आम्हाला मिळावे, चिंता, काळजी या सगळ्या गोष्टीतून आम्ही मुक्त व्हावं आणि प्रभूचा आशीर्वाद, त्याची शांती आम्ही ग्रहण करून त्या अंतःकरणामध्ये साठवून आम्ही या ठिकाणून जावं. हाच हेतू, आणखी काही नवीन आहे? हालेलुया. हालेलुया. आम्हाला आमचं उत्तर देता यायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूच्या भवनामध्ये आल्यानंतर पियानो तो आम्हाला आनंद देतो, शांती देतो, आम्हाला पियानो मोकळीकता देतो, दडपण तो दूर करतो. आणि आमच्या अंतःकरणामध्ये पियानो तो नवीन गोष्टी शिकवायला तो आम्हाला या वचनातून तो आम्हाला शिकवत असतो. पियानो नवीन गोष्टी तो आम्हाला देतो. सुधारणूक सुद्धा प्रभू त्याचं वचन करतं की नाही? कुणी किती जरी तुम्हाला समजवलं, नाही बदलत माणूस, स्वभाव बदलू नाही शकत,
परंतु वचनाने प्रियानो प्रत्येक व्यक्ती बदलायला सामर्थ्यशाली आहे. वचन सामर्थ्य आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वराचं वचन कसं आहे, दुधारी तलवार त्याला म्हणलेलं आहे. आत्म्याला आरपार छेदून जाणारं परमेश्वराचं वचन आहे. जर वचन इतकं तीक्ष्ण आहे तर ते आमच्या अंतःकरणाला बदलवेल की नाही बदलवणार, बदलवेल की नाही बदलवणार. म्हणून वचन फार सामर्थ्यशाली आहे आणि वचन माझ्या प्रभूचं आहे. जरा जोरदार टाळ प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. ते आम्हाला बदलवतं म्हणजे बदलवतच. आणि म्हणून प्रियानो, जो व्यक्ती प्रभूला प्रथम प्राधान्य देतो, प्रथम स्थान देतो, तो व्यक्ती अंतःकरणामध्ये शुद्धता ठेवतो. या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र संहिता याचा अध्याय 24 आणि वचन 3 आणि 4. सॅम चॅप्टर 24 वर्स 3 and 4. स्तोत्र संहिता 24, 3 आणि 4. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहित नाही तो. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढून जाईल. मोशे आणि परमेश्वर डोंगरावरती भेट व्हायची. परमेश्वराने अगोदरच मोशेला सांगून ठेवलेलं होतं की ज्या वेळामध्ये मी तुझी भेट करेल डोंगरावरती, त्या डोंगराच्या पायथ्याशी सुद्धा कोणी येता कामा नये आणि डोंगर चढून कोणी येता कामा नये. का? जर कोणी तो डोंगर चढून येईल तर तो मरेल. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये परमेश्वर मोशेला निरोप द्यायचा, प्रियांनो, मोशे या स्वरूपाने परमेश्वर त्याला निरोप देत होता की तो लोकांना शुद्ध होण्यासाठी प्रियांनो अगोदर सांगायचा. परमेश्वराने अगोदर हा त्यांना निर्णय दिलेला होता. ही त्यांच्यासाठी एक तयारीची वेळ होती. शुद्ध व्हा, कारण परमेश्वर भेट करणार आहे. परमेश्वर जर भेटायची वेळ आमच्या जीवनामध्ये आहे तर अगोदर आम्ही स्वतःच्या अंतःकरणाला आम्ही शुद्ध करणं, पवित्र करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तो परमेश्वर आमच्या अंतःकरणाला हात तो घालतो. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये प्रभू त्याच्या अंतःकरणाला प्रियांनो हात घालायला लागतो, त्या व्यक्तीच्या हृदयातील प्रियांनो नको असलेल्या गोष्टी प्रभू काढून टाकतो. त्याला शुद्ध हृदय, पवित्र हृदय, चांगल्या वृत्तीला, चांगल्या स्वभावाला, चांगल्या मानसिकतेला प्रभू त्याच्या जीवनामध्ये द्यायला लागतो. जरा जोरदार आवाज प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढून जाईल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभं राहील, ज्याचे हात शुद्ध स्वच्छ आहेत, ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तोच व्यक्ती प्रभूच्या डोंगरावरती चढून जाईल. हालेलुया. डोंगरावरती चढून जाण्यासाठी, त्या डोंगरावरती आमचा प्रभू आम्हाला भेट घ्यायला तयार आहे. हालेलुया. परंतु त्या डोंगरावरती चढून जाण्यासाठी हृदयाची, मनाची शुद्धता, अंतःकरणाची शुद्धता, आणि वचन सांगतं की कोणत्याही प्रकारचं कपट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नाही. तोच व्यक्ती प्रभूचं डोंगर चढून प्रभूच्या भेटीसाठी येऊ शकतो. हालेलुया. तुमची इच्छा आहे का प्रभूला त्याच्या डोंगरावरती भेटायला? आणि ते डोंगर कोणतं माहिती आहे? त्याचं भवन, त्याचं पवित्र स्थान, ज्या ज्या ठिकाणामध्ये प्रभूच्या लोकांना प्रियांनो एकत्रित केलं जातं. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जेथे कुठे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमता तेथे मी आहे. ते प्रत्येक डोंगर प्रभूचा भेटीचं डोंगर आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येकाने त्या डोंगरावरती येण्या अगोदर आमच्या हृदयाची तयारी करणं गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतं की मंदिरी, परमेश्वराच्या मंदिरी जाताना काय कर, आपला पाय सांभाळून टाक. हालेलुया. प्रभूचं मंदिर, परमेश्वराचं भवन हे परमेश्वराचं भेटीचं स्थान आहे. आणि त्या ठिकाणामध्ये अंतःकरणाची शुद्धता फार गरजेची आहे. सो हे पाचवी सवय त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असते, ती म्हणजे की तो शुद्ध अंतःकरण ठेवत असतो. सहावी प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये सवय असते, ती म्हणजे ते आनंदाने इतरांची सेवा करतात. हालेलुया. जे प्रभूला प्रथम स्थान देणारे जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये आनंदाने इतरांची सेवा करतात. त्यांना कधी
या गोष्टीचं ओझं वाटत नाही, दडपण वाटत नाही की कसं करू, मित्रांची सेवा कशी करू. हालेलुया. सेवा, सेवा या शब्दाचा अर्थच असा होतो की काही न मिळण्याची अपेक्षा. काही मिळणार नाही हे त्याला माहिती आहे, आणि तरी सुद्धा ते काम जो व्यक्ती करतो ना त्याला सेवा म्हटली जाते. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रत्येक जण नोकरी करतो, काहीतरी मिळतं ना, करतो की नाही. नोकरी करतो आणि नोकरी करतो, काहीतरी मिळतं, महिन्याला मिळतं, आठवड्याला मिळतं, दिवसाला मिळतात, बरोबर आहे. परंतु सेवा या शब्दाचा अर्थ आहे की काही मिळणार नाही तरी सुद्धा ते काम केलं जातं, ती कृती केली जाते, ती सेवा. आणि जे प्रभूला प्रथम स्थान देणारे असतात, प्रभूला प्रथम स्थानी ठेवतात प्रियानो, ते आपल्या जीवनामध्ये कधीही स्वार्थ पाहत नाही आणि ती इतरांची सेवा करणे हे त्यांना ओझं वाटत नाही, तर त्यांना हे विशेष अधिकार म्हणून प्रियानो ते पाहत असतात की प्रभूने मला विशेष अधिकार दिला आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभूने मला विशेष अधिकार दिला आणि त्या विशेष अधिकाराने मी सेवा करत आहे. आता प्रभूच्या संबंधीने प्रियानो सेवा करत असताना वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहे. जसं पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की काही जणांना विचारपूस करायला फार चांगल्या प्रकारे जमतं, काही जणांना देखरेख करायला चांगल्या प्रकारे जमतं, काही जणांना व्यवस्था पाहायला चांगल्या प्रकारे जमतं. हालेलुया. हा सुद्धा सेवेचाच भाग आहे. जरा वाघमारे आंटींसाठी आम्ही जरा जोरदार टाळ्या. त्या या ठिकाणामध्ये सकाळी येतात आणि सगळी व्यवस्था या ठिकाणामध्ये ते करून प्रियानो त्यांचं काम ते नित्य करतात. आणखी काही जण आहेत, प्रत्येकांचं नाव मी घेणार नाही, परंतु जे जे सकाळी येऊन मदत करतात त्या प्रत्येकांसाठी सुद्धा आम्ही जोरदार टाळ्या जातो. ही सुद्धा एक सेवा आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही सेवा करतो प्रियानो, या सेवेचा जो मोबदला आहे तो मोबदला प्रभू आम्हाला एकदाच देणार आहे. आणि तो मोबदला आम्हाला स्वर्गामध्ये तो देणारच आहे, परंतु या जगामध्ये असताना सुद्धा त्याचा अनुभव आम्हाला नक्की तो देतो. कारण प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की जो कोणी त्याच्या दासाला, त्याच्या सेवकाला एक प्याला जर पाणी जर तो त्याला देतो तर तो त्याच्या प्रतिफळाला मुकणार नाही. प्रभू त्याचं प्रतिफळ, त्याचं सुद्धा प्रतिफळ जर प्रभू त्याला देईल, एका ग्लासच्या पाण्याचा मोबदला जर प्रभू त्याला देईल, त्याचं प्रतिफळ जर प्रभू त्याला देईल या जगामध्ये असताना, तर प्रियानो प्रभूसाठी केलेली जी सेवा आहे ती लहान सहान सेवा, कुठलीही सेवा असेल ती प्रत्येक सेवा प्रभू पाहतोय. आम्ही भुईगळ आंटीसाठी जरा जोरदार टाळ्या जात, कारण त्या असं काम या ठिकाणामध्ये करतात की आपण प्रत्येक जण या ठिकाणामध्ये चहा पितो, त्या आणखी काही जण सुद्धा करतात, परंतु ही जबाबदारी त्यांनी स्वतः चांगल्या प्रकारे उचलली आणि हे काम त्या स्वतः करतायत. प्रियांनो, प्रभूची सेवा आम्ही अंतःकरणातून ज्यामध्ये करायला लागतो प्रियांनो, या अंतःकरणाला तो प्रभू पाहत असतो आणि त्या कृतीला सुद्धा प्रभू पाहत असतो. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही स्वतः असा विचार करत इतरांकडे आम्ही लक्ष देतो की हे करत नाही, ते करत नाही, याला काही वाटत नाही, त्याला काही वाटत नाही, कोणी मला प्रशंसा सुद्धा करत नाही, कोणी माझी स्तुती सुद्धा करत नाही. हा जर मनामध्ये विचार आला ना तर त्या आशीर्वादाला मुकलोय बरं का आम्ही. हालेलुया. हा विचार करणं, स्वर्गातून प्रभूकडून येणारे आशीर्वाद, याला आम्ही मुकलो. परंतु आम्ही निमूटपणे आमची सेवा, प्रभूचं काम आम्ही करतोय, जी जबाबदारी आम्ही स्वीकारली, जे काम आम्ही करायला सुरुवात केली प्रियांनो, ते काम आम्ही करत असताना मोठे आशीर्वाद प्रभू आमच्या जीवनामध्ये देत असतो. हालेलुया. सो या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये समजणं फार गरजेचं आहे. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची मदत, वेगवेगळ्या प्रकारची सेवा या ठिकाणामध्ये प्रभूच्या भवनामध्ये येऊन ते करतात. वेगवेगळे काम आहे. त्या प्रत्येकांचे मी प्रभूमध्ये खरंच आभारी आहे की प्रभू तुम्हाला अधिक आशीर्वादित करो. हालेलुया. कारण ही सेवा मनुष्याची नाही, ही सेवा प्रभूची आहे. सो त्याच प्रकारे ते प्रभूचं अनुकरण करत असतात. ते अनुकरण या संबंधीने
कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी तो आला. हालेलुया. प्रभू जर सेवा त्याने करून घेतली असती तर काय झालं असतं बरं? अहो, जे प्रेषित आहे ते प्रेषित सुद्धा तिथंच बसले असते, त्यांनी सेवा करून घेतली असते. प्रेषित हल्ले नसते, प्रेषित त्या यरुशलेम मध्येच थांबले असते. त्यांना भीती वाटली असते की प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा करून घेतली तर आपण सुद्धा सेवा करून घ्या आणि प्रभूचं काम प्रभू करून घेईल. झालं असतं का? प्रभूने कित्याने उदाहरणाने प्रत्येक गोष्ट शिकवली, दाखवली प्रियानो. हालेलुया. घरामध्ये मोठे असतात ना, काही मोठ्यांची सवय अशी असते, ते काम नाही सांगत, ते स्वतः काम करायला सुरू करतात. मग काय होतं? लहाना मोठ्याकडे येतो आणि म्हणतो राहू द्या मी करतो. ही प्रभूची सवय आहे. हालेलुया. ही प्रभूची शिकवण्याची पद्धती आहे. हालेलुया. प्रभू असं शिकवतो. त्याने स्वतः आपल्या शिष्यांचे पाय त्याने धुतले, त्याने दाखवून दिलं. त्याने सांगितलं नाही की तुम्ही एकमेकांचे पाय धुवा, त्याने सांगितलं नाही की एकमेकांचा आदर करा, त्याने सांगितलं नाही एकमेकांचा सन्मान तुम्ही करा. त्याने कृतीने दाखवलं, कृतीने या गोष्टी केल्या. आणि म्हणूनच प्रियांनो, त्या प्रत्येक शिष्यांमध्ये एक बॉन्डिंग होती. त्यांच्यामध्ये इतकं प्रेम होतं, इतकं एकत्रितपणा होता की त्यांच्या संपत्ती सुद्धा एक त्यांनी केल्या. हालेलुया. विचार करा, 12 शिष्य आहेत, 12 शिष्यांची संपत्ती एक आहे. जे बाकीचे जे इतर आहेत त्यांची सुद्धा संपत्ती त्यांनी रोज ते प्रियांनो एकत्रित येत होते, एकत्रित ते स्वयंपाक बनवत होते. त्यांना पाहिजे त्या गोष्टी, त्या वस्तू ते एकत्रित संपत्तीतून ते मिळवत होते. इतकं बॉन्डिंग कुठंच नाहीये. हालेलुया. इतकं एकत्रितपणा कुठंच नाहीये. पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त असं बॉन्डिंग कुठंच आम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि हे एकत्रितपणा येण्याचं शिकवण देणारा माझा प्रभू आहे. हालेलुया. की प्रियांनो, ते जे प्रभूला प्राधान्य देणार आहेत ते इतरांची सेवा आनंदाने करतात. गलती करा पत्र 6 आणि वचन 2 मध्ये, गलुसीन चॅप्टर 6 वर्स 2. गलती 6 आणि वचन 2. एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताचा नियम हाच आहे, एकमेकांची ओझी वाहणं. आणि प्रभूने सुद्धा ही सेवा केली. हालेलुया. त्याने काय केलं बरं? कोणती सेवा केली प्रभू येशू ख्रिस्ताने? यस, जे निराश्रित आहेत, जे फार हाल अपाष्टीमध्ये आहेत, जे फार दुःखित आहेत, जे आजारपणामध्ये, जे मरणाच्या दाढेवरती प्रियांनो जाऊन टेपलेत किंवा जे मरण पावले, अशांवरती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने कृपा केली. त्याला कळवळा येणारा तो प्रभू आहे. तो कळवळेने भरलेला तो प्रभू आहे. एकमेकांबद्दलचा कळवळा त्याला वाटतो. आणि ज्या वेळामध्ये हा कळवळा प्रभूच्या ठाई आहे, आम्ही सुद्धा त्या कळवळेने भरलं पाहिजे. जर तो कळवळा आमच्या ठाई नाहीये, प्रभूचं प्रेम आमच्या ठाई नाहीये. हालेलुया. जगातल्या व्यक्ती आणि आमच्यामध्ये काहीच फरक नाहीये मग. कारण ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये कळवळाच असलाच पाहिजे, प्रीती असलीच पाहिजे, सन्मान असलाच पाहिजे. हालेलुया. सन्मानासंबंधीने एक गोष्ट मी सांगेल की मी आदराने एकमेकांचा, प्रियांनो, आम्ही एकमेकांना आदर द्यायलाच पाहिजे. हालेलुया. जर आम्ही एकमेकांना आदर नाही देऊ शकत तर आम्ही स्वर्गीय पित्याला कसा आदर देऊ शकू? हालेलुया. मी माझ्या सेवेच्या वेळेमध्ये असे चांगले वयस्कर लोक ज्या वेळामध्ये भेटतात ते इतका आदर सन्मान करतात आमचा. आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळेस लाज वाटायला लागते की यांचं वय इतकं आहे तरी सुद्धा ते आमचं इतका आदर सन्मान ते करतात. एकेरी नावाने सुद्धा ते आम्हाला बोलू शकतात, परंतु ते एकेरी नावाने नाही बोलवत. पाळक साहेबाशिवाय ते बोलत नाही, पाळकीबाई शिवाय सुद्धा ते बोलत नाही. हालेलुया. जर प्रियांनो इतक्या
या गोष्टी कुठून येतात तर त्या केवळ प्रभूच्या वचनाने आदर सन्मान त्यांना समजलेला आहे. आणि जो व्यक्ती सेवेमध्ये असतो, जो व्यक्ती सेवा हे अंतःकरण त्याचं असतं, पण त्या वेळामध्ये तो व्यक्ती एकमेकांना आदर द्यायला त्याला पहिली गोष्ट जमते, येते, त्याला सांगण्याची गरज पडत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभू या गोष्टी आमच्या जीवनामध्ये शिकवत असतो आम्हाला. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की तुम्ही एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आणि ख्रिस्ताचा नियम काय आहे? एकमेकांचे ओझे व्हायचे. हालेलुया. म्हणजे एकमेकांची सेवाच करायची आम्हाला. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तू आपल्यापेक्षा इतरांना थोर मान. कठीण ही गोष्ट, अहो कठीण आहे ही गोष्ट, कठीण आहे. आम्ही कधीच थोर नाही मानत समोरच्याला. मानतो का? मानू का? हालेलुया. आम्ही समोरच्या व्यक्तीला कधीच मोठं नाही मानणार. मनुष्याची वृत्ती अशी, परंतु प्रभूची शिकवणच अशी आहे की आम्ही जे नाही करू शकत ना ते करायला लावतो तो आम्हाला. हालेलुया. आमचा स्वतःचा जो इगो असतो ना, स्वतःचा जो प्राइडनेस किंवा स्वतःचा जो अभिमान असतो, तो अभिमान आडवा येत असतो. ऑटोमॅटिक येते तो अभिमान आडवा. आपल्याला करण्याची इच्छा असते, परंतु आपण नाही, मी तर इतकं शिकलेलं आहे, मी तर या पोझिशनला आहे, माझ्याकडे तर घर आहे, माझ्याकडे तर गाडी आहे, माझ्याकडे तर हे आहे, माझ्याकडे ते आहे, इतके फॉलोअर्स आहेत, इतके लोक मला ओळखतात. हालेलुया. मग मी कसं काय सेवा करू? मी कसं काय हे काम करू? मी हे कसं काय करू शकतो? माझं ते काम नाहीये. हालेलुया, हालेलुया. असं आम्ही या गोष्टी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रभूच्या भवनामध्ये नाही तर जगाच्या पाठीवरती कुठंच आम्ही बदलू नाही शकत. हे एकमेव स्थान आहे प्रभूचं की ज्या ठिकाणामध्ये त्या मला पिळून टाकतो, चाळून टाकतो, जाळून टाकतो आणि तो आम्हाला नवीन बनवतो. हालेलुया. तो आम्हाला नवीन बनवतो. आणि जर इथं जर नवीन नाही होत तर कुठंच तो नवीन नाही होऊ शकत, कुठंच त्याच्यात बदल नाही होऊ शकत. होऊ शकतो का? व्हायचं असतं तर याच्या अगोदरच झाला असता. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणून प्रभूचं वचन हे आम्हाला इतरांची सेवा करण्यासाठी पियानो आम्हाला शिकवणार आहे. आणि प्रभूचं वचन सांगतं की एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण तुम्ही कराल. सो 6वी सवय त्या व्यक्तीची आम्ही पाहतोय, 6वी त्या व्यक्तीची प्रियानो आम्ही गुण पाहतोय की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देतो. 7वं जे कारण आहे, जो व्यक्ती प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो ते सार्वकालिक जीवनाकडे लक्ष केंद्रित त्यांचं असतं. जे प्रभूला प्रथम स्थान देणारे असतात ते सार्वकालिक जीवनाकडे ते कायम केंद्रित असतात, कारण त्यांना माहिती आहे की या जगामधलं जे जीवन आहे ते तात्पुरतं आहे आणि माझी खरी संपत्ती पृथ्वीवरती नाही, स्वर्गामध्ये आहे. कुठं आहे? कुठं आहे? हालेलुया. किती जण लॉक लावून आले? हालेलुया. नाही, ती काळजी आम्ही घेतलीच पाहिजे, परंतु आमचं मन बऱ्याच वेळेस प्रभूचं वचन आम्हाला सांगतं जिथे तुमची संपत्ती आहे तिथे तुमचं मणी लागेल. आम्हाला ही गोष्ट लक्षात येणं, समजणं आणि आम्ही ती गोष्ट केंद्रित करणं गरजेची की माझी संपत्ती कोणत्या ठिकाणामध्ये आहे. या जगातलं आयुष्य आमचं किती वर्षाचं आहे? किती वर्षाचं आहे? परंतु मनुष्य या जगामध्ये असं जगतो की तो हे जग कधी सोडणारच नाही आणि तो कधी मरणारच नाही, असं तो जगायला लागतो. काही जण म्हणतात 7 पिढ्या बसून खातील. चांगली गोष्ट आहे,
परंतु त्या 7 पिढ्याला या व्यक्तीने निर्जीव करून टाकलाय. जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीला त्याचं महत्व आहे. अनेक उदाहरणं पाहिलेत, डोळ्यासमोर तुमच्या असतील, की ज्याने आयतं वायतं त्याला मिळालं ना, त्याने ते टिकवलंच नाही. जो व्यक्ती मेहनत घेतो, जो व्यक्ती मिळवतो, जो व्यक्ती कमवतो, त्याला माहिती की या गोष्टी मिळवण्यासाठी त्याला काय काय करावं लागलं. राईट? किती त्याला वेगवेगळे शब्द ऐकावं लागले, कोणाकोणाचं सोसावं लागलं, कोणाकोणाचं बोलणं ऐकावं लागलं, किती उन्हामध्ये, किती पावसामध्ये, किती थंडीमध्ये जावं लागलं. हालेलुया. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये या जगात एक गोष्ट विश्वासणाऱ्याने कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की आमचं वास्तव्य या भूतलावरती कायमचं नाही, आमचं वास्तव्य स्वर्गामध्ये असणार आहे. म्हणून त्या ठिकाणची जी संपत्ती आहे, ती संपत्ती आम्ही मिळवण्यासाठी प्रियानो झटलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्ही वाचलं की पहिल्याने देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. सो परत एकदा आम्ही जी प्रभूला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीच्या सवयी आम्ही पाहिल्यात, त्याच्या 7 सवयी आहेत. या सगळ्या 7 सवयी तितक्याच आहेत असं नाही, परंतु आम्हाला एका ट्रॅकवरती घेऊन येणार आहेत. पहिली सवय की ते प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रभूपासून करतात. म्हणजे दिवसाला सुरुवात करत असताना घाईघाईने ते आपल्या दिवसाची सुरुवात नाही करत. प्रथम ते वचन वाचणं असेल, प्रार्थना करणं असेल, आणि प्रभूला एकाग्र मनाने ते प्रभूकडे येतात आणि प्रभूकडून शक्ती, सामर्थ्य, दिवसासाठी लागणारं ज्ञान, मार्ग दर्शन, पियानो, या सगळ्या गोष्टी ते त्या गोष्टीच्या द्वारे ते प्राप्त करून घेतात. म्हणजे दिवसाची सुरुवात प्रभूपासून, परमेश्वरापासून. दुसरी गोष्ट की त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांच्या आर्थिक बाबतीमध्ये प्रभूवर विश्वास ठेवतात. ते आपल्या जीवनामध्ये ते या कारणाने ते प्रभूला प्रथम स्थान देतात की ते आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये ते दान धर्म करणं किंवा दान अर्पण करणं किंवा दशमांश देणं, उदारतेने आणि सुज्ञ व्यवहाराने ते प्रभूला सन्मानित करतात. आणि प्रभूचं वचन आम्ही पाहिलं की त्याच प्रकारे की ते आपल्या उरलेल्यांमधून नव्हे, तर ते आपल्या प्रथम फळाने प्रभूला ते देतात. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आपल्या द्रव्याच्या प्रथम फळाने तू परमेश्वराचा सन्मान कर. आणि प्रभूचं वचन सांगतं की जो प्रभूचा सन्मान करतो, प्रभू त्याला सन्मानित करतो. तिसरी गोष्ट की ते त्यांच्या जीवनामध्ये ते उपासनेला प्राधान्य देतात. हालेलुया. की ते प्रभूला प्रथम स्थान देणारा व्यक्ती की ते आपल्या जीवनामध्ये प्रियानो अशी जीवनशैली ते लावून घेतात की ते बाकीच्या सगळ्या कामांना नंतर प्रथम स्थान प्रभूची उपासना. आणि त्याच प्रकारे त्यांना आवडतं की प्रभूची स्तुती आराधना एकत्रित येऊन करायला आणि विश्वासणाऱ्याबरोबर प्रभूला ते कृतज्ञ, प्रभूला धन्यवाद द्यायला त्यांना आवडतं. आणि ते आपल्या जीवनामध्ये कायम ही गोष्ट लक्ष केंद्रित ठेवतात की त्यांच्या हृदयाला पुनर्जीवित करणारा, नूतनीकरण करणारं हे स्थान की ते परमेश्वराची उपासना. चौथं कारण किंवा चौथी त्यांच्या जीवनामध्ये एक महत्वपूर्ण सवय असते की ते निर्णय घेण्यापूर्वी ते प्रभूची इच्छा शोधतात. ते स्वतःचे निर्णय स्वतःच्या मनावरती किंवा मानवीय तर्कावरती प्रियानो ते अवलंबून राहत नाही, तर ते प्रभूला अगोदर विचारतात की प्रभू मी काय करायला पाहिजे, अशी तुझी इच्छा आहे. ते प्रत्येक निर्णय किंवा प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी ते ऐकतात, वचन देण्या अगोदर ते प्रार्थना करतात आणि ते कृती करण्या अगोदर परमेश्वराची ती वाट पाहतात. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो तुझा मार्गदर्शक होईल. पाचवी त्यांची सवय असते की ते आपलं अंतकरण, आपलं हृदय ते शुद्ध ठेवतात. कारण ते प्रभूला प्राधान्य देणारे आहेत, प्रभूला प्रथम स्थानी ठेवणारे आहे. ते आपल्या जीवनातील, आपल्या मनातील, आपल्या अंतकरणातील कटुता असेल, गर्व असेल, अभिमान असेल, वासना असेल, ढोंगीपणा असेल, या सगळ्या गोष्टीपासून ते स्वतःचं रक्षण करायला प्रभू त्यांना केपेबल करतो. त्याच प्रकारे परमेश्वर त्यांना सहायता करतो आणि ते आपल्या अंतकरणामध्ये दररोज परमेश्वराची ती प्रार्थना करतात की परमेश्वरा माझ्या अंतकरणामध्ये जी विचार आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं परीक्षण परमेश्वरा तू कर. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील आणि जे मन, ज्या व्यक्तीचं मन शुद्ध आहे ते प्रभूच्या डोंगरावरती चढून जातील. त्याच प्रकारे 6वं कारण आम्ही पाहतोय. हे 6वं कारण आहे
की 6वी सवय त्या व्यक्तीची असते की ते आनंदाने इतरांची सेवा करतात. त्यांना सेवा करत असताना कधी त्या गोष्टीचा विचार करत नाही, त्यांना ओझं वाटत नाही, दडपण वाटत नाही, तर त्यांना वाटतं की माझ्यासाठी प्रभूने दिलेला हा विशेष अधिकार आहे. ते प्रभूचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करतात आणि प्रभूचं वचन सांगतं की एकमेकांची ओजीवा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा कित्ता पूर्ण कराल, नियम तुम्ही पूर्ण कराल. 7वं कारण की ते सार्वकालिक जीवनाकडे लक्ष केंद्रित असतात. ते या जगाकडे, जगी गोष्टीकडे ते लक्ष केंद्रित करत नाही. त्यांना माहिती आहे की या जगातलं जीवन हे तात्पुरतं आहे आणि मला कायमची वास्तविकता किंवा कायमचं माझं जे स्थान आहे ते स्वर्गामध्ये आहे. आणि ते पृथ्वीवरती, पृथ्वीच्या संपत्तीवरती नव्हे तर स्वर्गामध्ये ते आपल्यासाठी संपत्ती साठवतात. आणि प्रियांनो, या सगळ्या गोष्टीचा एक सार की प्रभूला प्रथम स्थान देणं हे परिपूर्ण ते बदल नाही, परंतु एक दिशादर्शक अशा स्वरूपाने आमच्यासाठी आहे. दररोज प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये एक पर्याय प्रभू आमच्या जीवनामध्ये देत असतो की आम्ही स्वतःसाठी जगायचे, की ज्याने आपल्याला निर्माण केलं त्याच्यासाठी जगायचंय. जेव्हा प्रभू प्रथम स्थानी असतो तेव्हा इतर सगळ्या गोष्टींना त्याचे योग्य स्थान, योग्य क्रमवारीता आम्हाला आमच्या जीवनामध्ये द्यायला प्रियांनो नक्की प्रभू सहायता करतो. हालेलुया. की जो व्यक्ती प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देईल, बाकीच्या सगळ्या गोष्टी याची क्रमवारीता, त्याचं स्थान द्यायला प्रभू आम्हाला सहायता करतो. आणि म्हणून प्रियांनो, आजपासून कदाचित या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही कदाचित काही केल्या असतील, काही केल्या नसतील. आजपासून या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थानी ठेवण्याचा आम्ही नित्य सवय, ही जीवनशैली आम्ही बनवू. आणि ज्या वेळामध्ये ही जीवनशैली आमची बनेल, जीवनातील सगळ्या गोष्टीचं स्थान प्रभू आम्हाला व्यवस्थित लावायला आम्हाला सहायता करेल. आमच्या जीवनाची जी घडी आहे ती उलगडायला आणि त्याची घडी व्यवस्थित बसायला सुद्धा प्रभू आम्हाला नक्की सहायता करेल. कारण प्रियांनो, अनेक आपल्या जीवनामध्ये गोंधळ असतील, अनेक आपल्या जीवनामध्ये प्रियांनो चलबिचलता असतील, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार असतील. या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायला आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. परंतु यासाठी, आमचा मार्गदर्शक होण्यासाठी आमच्या प्रभूला आम्ही प्रथम स्थानी ठेवू, त्याला प्रथम स्थान देऊ. बाकीच्या गोष्टीची क्रमवारीता प्रभू आमच्या जीवनामध्ये नक्की तो देईल. प्रभू आम्हाला या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलंय, इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की तुम्ही प्रोत्साहित करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हे व्हिडिओज पाहण्यासाठी, वचन ऐकण्यासाठी नक्की तुम्ही प्रोत्साहित करा. हे व्हिडिओ नक्की इतरांना तुम्ही शेअर करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.